Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी ज्योती. न्यूज 24 सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे मेंदूचे आणि मणक्याचे आजार आणि त्यावरील उपचार. याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत साईदीप हॉस्पिटलचे मेंदूविकार आणि मणके विकार शल्यचिकित्सक डॉक्टर भूषण खर्चे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिला माझा प्रश्न हा आहे की लोकांना मणके म्हणजे नेमकं काय हेच माहिती नाही, तर मणके म्हणजे नेमकं काय? बरोबर. मणके म्हटलं म्हणजे स्पाइन आणि स्पायनल कॉर्ड. मणके म्हटलं म्हणजे 3 भागामध्ये आपण याची विभागणी करतो. मणके म्हणजे एक जो स्पाइन असतो त्याला आपण वर्टिब्रे म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे मणके, त्याच्यामधून जाणारा स्पायनल कॉर्ड म्हणजे तो मज्जातंतू जो की आपल्या हातापायाचा स्पर्श, हातापायाची ताकद, लघवीचा कंट्रोल, बॉवेलचा कंट्रोल हा सगळं गव्हर्न करतं. आणि तिसरं म्हणजे त्याच्या आजूबाजूला असतात ते स्नायू, ज्याला मसल्स असं म्हणतात. हे 3 भाग मिळून एक स्पाइन तयार होते. तर मणक्याचे जे निगडीत आजार असतात या 3 भागांशीच निगडीत असतात. आता मणके आपल्या शरीरामध्ये टोटल 33 मणके असतात. तर 33 मणक्यांमधले पहिले 7 मणके जे असतात ते आपल्या मानेचे मणके असतात. जे मानेची जी स्पाइन असते ती मागच्या साईडला बेंड असते. नंतर आपले छातीचे मणके 12 असतात आणि आपल्या कमरेचे मणके जे असतात ते 5 असतात. आणि खाली जे आपण माकड हाड म्हणतो जे सॅक्रम आणि कॉकिक्स असे टोटल ते 9 मणके असतात. असे सगळे मिळून आपलं स्पाइन बनतं. आणि त्या स्पाइनमधून जो मज्जातंतू असतो तो मेंदूच्या म्हणजे छोट्या मेंदूपासून सुरू होतो की तो माकड हाडापर्यंत जातो की जो पायाला आणि हाताला स्पर्श करतो. आणि या सगळ्यांना तुमच्या मते मेंदूचा आजार हा मणक्यांशी पण रिलेटेड आहे? हो, रिलेटेड असू शकतो. कारण हे दोन्ही गोष्टी ज्या असतात हा एक मेंदूचाच पार्ट आहे. याला सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणतात. त्याच्यामध्ये मेंदू आणि स्पायनल कॉर्ड असे त्याचे 2 पार्ट असतात. तर हे दोन्ही आजार एकमेकांशी निगडीत असू शकतात. मणक्याचे आजार होण्याचे म्हणजे अलीकडेच हे प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर हे आजार होण्याचं प्रमुख लक्षण काय? बरोबर. हे आजार होण्याचं प्रमुख म्हणजे आपली बदलची जीवनशैली की जे आपण धावपळ करतो की ज्याच्यामध्ये आपण आपल्या ज्या शरीराला आपण जास्त वेळ देत नाही. आपल्या बसण्याच्या ज्या सवयी आहेत, झोपण्याच्या सवयी आहे, जर आपण गाडी चालवत असो, बाईक चालवत असो तर तेव्हा बसण्याच्या ज्या सवयी असेल, तर काही लोकांचं जर जड सामान उचलण्याचं काम असेल, काही लोकांचं क्लेरिकल काम जे असेल, काही लोक जे कॉम्प्युटरवर काम करतात, जे लोक लोकलनी प्रवास करतात, ॲबनॉर्मल पोस्चरमध्ये उभं राहणं आणि बसणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे आणि हे आपल्याला करणं जरूरी आहे. तर हे नाही केलं तर आपला उदरनिर्वाह होत नाही. म्हणजे मणक्याचे आजार होण्यासाठी रुटीन एक कारणीभूत आहेच, म्हणजे जे आपण बसून काम करतो वगैरे. मग त्यासाठी योगा महत्त्वाचा आहे का, म्हणजे मणक्याचे आजार टाळण्यासाठी? बरोबर. योगाही तितकाच महत्त्वाचा आहे, पण जी आपण बसण्याची जी आपली स्टाईल असेल म्हणजे जी पद्धत असेल तीही तितकीच महत्त्वाची आहे. जर आपण अनसपोर्टेड बॅक म्हणजे जर आपली जी बसण्याची जी खुर्ची असते त्याची जी पाठीमागची बॅक रेस्ट असते ती जर अर्धीच असेल आणि फक्त पाठीलाच सपोर्ट देते, मानेला सपोर्ट देत नाही, मग अशा लोकांमध्ये मानेचे त्रास जास्त होतात. अच्छा. आणि जे बॅक जगह स्ट्रेट असेल, त्याला जे स्पाईननुसार कर्व दिलेले नसतील तर त्यानुसार कमरेचेही त्रास सुरू होण्याचे चान्सेस असतात. तुमच्या अनुभवानुसार सर मणक्याचे आजार कोणत्या वयाच्या व्यक्तींमध्ये जास्त आढळून येतात? आता पहिले जे आपण ऐकायचो की मणक्याचे आजार हे फक्त वृद्ध वयातच होतात असं नाही. आता यंग पेशंटमध्येही होतात. जे लोक स्टुडंट्स असतात, जे बसून किंवा झोपून अभ्यास करतात किंवा हात जे एल्बोज जे असतात ते टेबलवर ठेवून जे अभ्यास करतात किंवा जास्त वेळ बसून अभ्यास करतात, तर त्यांच्यामध्येही मणक्याचे आजार आता सुरू झालेले आहेत. असं जरुरी नाही की हे वृद्धपणाचाच आजार आहे. वृद्धपणामध्ये जे होतं त्याला आपण स्पॉन्डायलोसिस म्हणतात. आणि जे यंग पॉप्युलेशन म्हणजे जे तरुण लोक असतात त्यांच्यामध्ये जे आजार होतात ते मोस्टली निगडीत असतात, ते स्नायूंशी निगडीत असतात. अच्छा. तर तुम्ही आत्ताच सांगितलं की मणका आणि मेंदूविकार हे एकमेकांशी निगडीत आहे, पण मणक्याचे अजून दुष्परिणाम आहेत का, की म्हणजे मणक्याच्या आजारापाठोपाठ तेही आजार तुम्हाला जडले जातात? असे फार दुर्मिळ आहेत. दोन्हींचे रोग वेगवेगळे असतात. पण जर मणक्याचे आजार जर आपण म्हटले तर ते मोस्टली निगडीत असतात या 3 गोष्टींचीच आहे. तर वर्टिब्रा म्हणजे जे मणके, मज्जातंतूचा आजार असू शकतो किंवा मणक्याची जी गादी सरकणे असते ते असू शकतं किंवा मणकेमध्ये गाठी असू शकतात किंवा पडल्यामुळे जर मणक्याचं फ्रॅक्चर होणं किंवा वयोमानानुसार जे स्पॉन्डायलोसिस होणं. तर हे जे आजार असतात हे मेंदूशी निगडीत नसतात. पण मेंदूचे काही जे आजार असतात जे लहानपणापासून असतात, सपोज अर्नॉल्ड-चारी मालफॉर्मेशन असतात किंवा मेनिंगोमायलोसिस असतात, हे जे मेंदूशी निगडीत असतात आणि हे मणक्यांशी निगडीत असतात. ते वेगळा ग्रुप आहे. आणि जे आपण कॉमन जे आजार पाहतो
ते वेगळे आहेत. मणक्याच्या आजारांवर सर कसं असतं की परिस्थितीनुसार लोक लक्ष देत नाही, एवढं गांभीर्याने घेत नाही, पण मग मणक्याच्या आजारावर आपण जर दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात? बरोबर. लवकरात लवकर आपल्याला मणक्याच्या आजारांवर लक्ष देणं आणि लवकरात लवकर एक्सपर्ट ओपिनियन म्हणजे डॉक्टरांचं ओपिनियन घेणं किंवा फिजिओथेरपी घेणं फार महत्त्वाचं आहे. जर अंगावर काढत गेलं तर हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, जो इनिशियली फक्त दुखणंच असतं किंवा पायात मुंग्या येणं किंवा चालताना पाय बधीर पडणं, हा जो आजार असतो हा जर आपण तात्काळ डॉक्टरांच्या भेटीला घेऊन जर आपण त्याचं निदान केलं, योग्य ते उपचार केले किंवा MRI करून लवकर डायग्नोसिस केलं तर हे आजार औषधांनी किंवा फिजिओथेरपी किंवा व्यायामाने बरे होऊ शकतात. औषध म्हटले तुम्ही, फिजिओथेरपी आणि व्यायाम, पण या व्यतिरिक्त विना ऑपरेशन बिना ऑपरेशन पण बरे होतात का? किंवा तुम्ही केलेलं आहे का असं एखादं पेशंट? 80% हे जे मणक्याचे आजार जे असतात ते बिना ऑपरेशनचेच बरे केले जातात. 20% जण जे असतात की ज्यांना पुढे सर्जरीची गरज पडते. आता औषधांनुसार दुसरे काय उपचार आहे मणक्यामध्ये, एकतर व्यायाम, फिजिओथेरपी, जे बॅक पोस्चर करेक्शन एक्सरसाइजेस जे असतात, म्हणजे जे आपल्या स्पाईनचे कर्व जे असतात ते फ्लॅटन म्हणजे स्ट्रेट झालेले असतात, त्यांना पुन्हा नॉर्मल रिगेन करण्यासाठी फिजिओथेरपी असते. मग ज्यांना जे इनिशियल स्टेजमध्ये असतात, ज्यांना मसल स्पॅझम असतं किंवा फक्त छोटी गादी सरकलेली असते किंवा नसेला सूज असते, तर अशा लोकांमध्ये आपण स्पायनल इंजेक्शन म्हणजे मणक्यामध्ये जे इंजेक्शन आपण म्हणतो अशा पद्धतीने आपण ठीक करू शकतो. मग त्याच्यामध्ये लेझर असू शकतं, लोकली ॲक्टिंग स्टिरॉइड्स म्हणजे जे फक्त त्या नसेच्या जवळच जाऊन काम करतं, ते शरीरात ॲब्झॉर्ब होत नाही, मग त्याच्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही, अशाही गोष्टी आहेत. ओझोन आहे, एक रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ते बिन टाक्याचे आणि बिन ऑपरेशनचेही मणक्याचे आजार केले जातात. पण या गोष्टी ज्या असतात त्या इनिशियल स्टेजमध्ये, जेव्हा पेशंट लवकरात लवकर मेडिकल ट्रीटमेंट घेतो तेव्हा हे पॉसिबल आहे. एकदा स्पाईनचे कर्व अल्टर झाले किंवा मणक्याची झीज जास्त झाली मग हे उपचार कामात येत नाही. मग अल्टिमेटली जर ह्या गोष्टी केव्हा होतात, जेव्हा 1 ते 2 वर्ष झाले आणि हे आपण अंगावर काढले की मग त्यानंतर सर्जरीची गरज पडते. तुम्ही बरोबर सांगितलंच आहे, पण अज्ञान म्हणतो ना आपण की काही लोकांमध्ये अज्ञान आहे की मणक्याचा आजार झाला, डॉक्टरांकडे गेलो, ऑपरेशन केलं की अधू होतं. बरोबर. पण हा विचार टाळता, हा जर विचार म्हणजे यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? बरोबर. सर्वात पहिले तर हे डोक्यातून काढलं पाहिजे की मणक्याचं जर ऑपरेशन केलं म्हणजे आपण अधू झालो असं काही नाही आहे. सर्वात पहिले मेजॉरिटी जे मणक्याचे आजार घेऊन लोक असतात त्यांनी निदानच केलेलं नसतं, त्यांनी MRIच केलेलं नसतं, इन्व्हेस्टिगेशनच केलेलं नसतं. लोकल लेवलवर त्यांनी एक्सरे करून त्यानुसार ट्रीटमेंट घेणं हे फार हे पुढे जाऊन फार घातक असतं. त्यासाठी लवकरात लवकर MRI करून आणि योग्य ते आजार निदान करून मग त्याच्यावर पुढे उपचार करणं जरुरी आहे. आणि मणक्याची सर्जरी आता पाहिजे तशी पहिल्यासारखी राहिलेली नाही, त्याचा काही दुष्परिणाम नाही. लवकरात लवकर पेशंट बराही होऊ शकतो, 24 तासात कामही सुरू करू शकतो. आपल्या सायदीप हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारांसाठी अशी कुठली नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी आपल्या ज्या रुग्णांना आहे ती एकदम फायदेशीर आहे? बरोबर. सायदीप हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे न्यूरो रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपीचा एक सेपरेट विभाग आहे. 11व्या माळ्यावर आपलं फिजिओथेरपी सेंटर आहे. ऑपरेशन थिएटर आपलं मॉड्युलर आहे, जिथे मायक्रोस्कोपच्या अंडर आपण आणि एंडोस्कोपच्या साहाय्याने म्हणजे कमीत कमी टाक्याचे किंवा बिन टाक्याच्या साहाय्याने आपण त्यांचं मणक्याचं ऑपरेशन करू शकतो, की जेणेकरून पेशंट ऑपरेशन केल्यानंतर 2 ते 3 तासात लगेच चालू शकतो. त्या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला स्पायनल इंजेक्शन सांगितलेलं आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन जे सांगतो, या सगळ्या गोष्टी आपण रुटीनली करत आहोत. म्हणजे प्रेक्षक हो, त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली की ऑपरेशन नंतर अगदी 24 तासाच्या आतमध्ये आपण लगेच कामाला सुरुवात करतो. हे झालं सर मणक्याच्या आजाराचं. आपण आता मेंदूकडे वळूयात की मेंदूचे आजार म्हणजे नेमकं काय? मेंदूचे आजार म्हटलं म्हणजे मेंदूचे फंक्शनल डिसऑर्डर असतात आणि ऑर्गॅनिक असतात. फंक्शनल म्हणजे ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये काही आजार नसतो पण पेशंटला डोकेदुखी होत असते, ज्याला आपण मायग्रेन असं म्हणतो, की जे सर्वात कॉमन असतं, यंग पॉप्युलेशनमध्ये असतं, फिमेलमध्ये मोस्ट कॉमन असतं, ज्याच्यामध्ये ज्याला अर्धशिशी म्हणजे अर्धा भाग मेंदूचा दुखत असतो. टेन्शन टाईप हेडेक असतात, जर काही क्लेश असतील आयुष्यामध्ये किंवा विचारांमध्ये काही चलबिचलपणा असेल तर त्यामुळे जे डोकं दुखणं असतं, तर या गोष्टी मेडिसिननी आणि काउन्सिलिंगनी, सायकोलॉजिकल काउन्सिलिंगनी बऱ्या केल्या जातात. आणि दुसरा जो पार्ट आहे तो ऑर्गॅनिक डिसीज. ऑर्गॅनिक डिसीजमध्ये मग मेंदूचं जे आपण म्हणतो मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं किंवा जर हायपरटेन्शन, ज्यांना उच्च रक्तदाब किंवा अनकंट्रोल डायबेटीस अशा गोष्टी असतात, त्यांच्यामध्ये स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस होण्याचे प्रमाण ते असतात. तुम्ही आता डायबिटीजचा उल्लेख केला, मग ते डायबिटीज म्हणजेच शुगर अटॅक येतो मेंदूमध्ये असंही आम्ही ऐकलेलं आहे, तर ह्याच्याबद्दल काय? शुगर अटॅक ज्यांची अनकंट्रोल शुगर असते तर त्यांच्यामध्ये जे मेंदूला रक्तपुरवठा करणारे नसा असतात त्याच्यामधली जी चरबी असते त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉलचं जे प्रमाण असतं त्यामुळे त्या रक्तवाहिन्या छोट्या होत जातात आणि कालांतराने मेंदूला पॅरालिसिस होण्याचे धोके असतात. तर त्याला ते मग रक्तदाबामुळे होऊ शकतं आणि अनकंट्रोल शुगरमुळे होऊ शकतं. जर नॉर्मल शुगर मेंटेन होत असेल तर ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस कमी असतात.
तुम्ही आत्ताच सांगितलं मेंदूची जी लक्षणं सांगितली, तर ही सगळीच लक्षणं मेंदूचा आजार झाला म्हणून आहेत की मेंदूचे काही सामान्य आजार पण आहेत की जे नॉर्मल आहेत? जे आपण आता सांगितलं की जे फंक्शनल डिसऑर्डर आहेत की ज्याला टेन्शन हेडेक म्हणतात, क्लस्टर हेडेक म्हणतात, मायग्रेन म्हणतात, किंवा जर सर्दी असेल त्याने डोकेदुखी असणार, तर असे बरेच कारणं आहेत की ते त्याला आपण नॉर्मल कन्सिडर करू शकतो. ते साध्या काउन्सिलिंगनी आणि मेडिसिननी आणि नियमित व्यायाम केल्याने ते ठीक होऊ शकतात. मगाशी तुम्ही उल्लेख केला की मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे देखील हे आजार उद्भवतात. पण मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याचं लक्षण काय, की ते का होत असेल? रक्तपुरवठा कमी होण्याचं सर्वात मोस्ट कॉमन आहे अथेरोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे जे कोलेस्ट्रॉल जे वाढतं तर ते मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा व्हायला लागतं. मग त्याची कारणं अशी आहे की आपली ज्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज रोज करत नाही, व्यायाम करत नाही, आपले जे हृदयाचे निगडित आजार असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ज्यांना नियमित ट्रीटमेंट असेल अनियमित ट्रीटमेंट घेणं, रक्तदाबाकडे डायबिटीजकडे दुर्लक्ष करणं, या गोष्टींमुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याचे चान्सेस असतात. आणि जे लोक काही दिवस त्यांना वाटतं की काही दिवस आपल्याला बीपीचा त्रास आहे, मग थोडे दिवस गोळ्या घेतात आणि पुन्हा बंद करतात. तो जो उपचारामधला जो अनियमितपणा आहे हे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण आहे. सर, ब्रेन हा आजार इतका मोठा मानला जातो की शरीर तुमचं पूर्ण सुदृढ असू द्या, पण ब्रेन स्ट्रोक टाईप म्हणजे ब्रेनला झटका जरी आला तरी माणूस तिथे मृत्युमुखी पडतो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? मेंदूचा आजार म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये टाईम फार महत्त्वाचा आहे. जर मेंदूचं जर पॅरालिसिसचा स्ट्रोक सुरू झाला, आता तो यंग पेशंटमध्येही दिसतो, 20 वर्षामध्येही दिसू शकतो, वयाच्या 80व्या वर्षीही दिसू शकतो. तर जेव्हा मेंदूचा रोग सुरू होतो तर पहिले तो काहीतरी लक्षणं दाखवतो की अनकंट्रोल्ड हेडेक होत असेल, की 2 ते 3 दिवसापासून हेडेक होत असेल, चक्कर होत असेल, आपण अंगावर काढतो आणि अचानक एक दिवशी रात्री आपल्याला कळतं की आपल्याला अर्धांगवायू झाला आहे. मग जेव्हा असं होतं तेव्हा टर्शरी केअर सेंटर, की जिथे स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे, की जिथे कॅथ लॅब आहे, न्यूरोसर्जन्स अवेलेबल आहे, अशा ठिकाणी जर आपण लवकरात लवकर गेलो तर आपल्याला जी औषधं असतात, जे इंजेक्शन देऊन आपण रक्ताच्या गाठी तोडणं म्हणा, किंवा कॅथ लॅबमध्ये जसं हृदयाची अँजिओप्लास्टी केली जाते अशा पद्धतीने जर आपण उपचार लवकरात लवकर घेतले तर अर्धांगवायू असेल तो आपण 1 दिवसामध्ये बराही करू शकतो. पण जर टाईम म्हणजे त्याला टाईम फ्रेम असते, जर 3 ते 4 तासाच्या वर जर ही गोष्ट झाली आणि मग पेशंट टर्शरी केअर सेंटरला जर पोहोचला, मग आपण याच्यामध्ये काही करू शकत नाही. म्हणून जे आपण टाईम इज ब्रेन जे म्हणतो तर ते फार महत्त्वाचं आहे. सर, आत्ता एवढ्यात अलीकडच्या काळामध्ये मेंदूचा कर्करोग हेही ऐकण्यात येतं, तर मेंदूचा कर्करोग म्हणजे नेमकं काय? मेंदूच्या ज्या गाठी असतात त्याला कर्करोग असं म्हणतात. मग त्या गाठी साध्या असू शकतात, त्याला बेनाईन म्हणतो, किंवा कॅन्सरच्या असू शकतात, त्याला मॅलिग्नंट असं म्हणू शकतो. साध्या गाठी म्हणजे काही लोकांना एपिडर्मॉइड सिस्ट असतात, लहानपणापासून पाण्याची गाठ झालेली असते. मग जी मेंदूच्या ज्या भागामध्ये ती गाठ असेल त्या भागाची आपल्याला लक्षणं दिसतात. म्हणजे सपोज जर ती फ्रंटल लोब म्हणजे समोरच्या मेंदूमध्ये असेल तर दिसण्याचा प्रॉब्लेम होतो, पर्सनॅलिटी चेंजेस होतात. ती जर मेंदूच्या मागच्या भागामध्ये असेल, ऑक्सिपिटल लोबला असेल, तर मग दिसण्याचा प्रॉब्लेम होतो. तर ज्या भागामध्ये ती गाठ आहे त्याची लक्षणं दिसतात, मग त्याचं ते लवकरात लवकर CT स्कॅन किंवा MRI करून जर निदान केलं, जेव्हा ती गाठ 5 सेंटीमीटरपेक्षा छोटी असेल, इतरत्र पसरली नसेल, तर ती आपण सर्जरीनी किंवा रेडिओथेरपीने आटोक्यात आणू शकतो. मेंदू आजार होण्याची काही स्पेसिफिक वय आहे की सर लहान मुलांना पण होतं? आणि जर लहान मुलांना होत असेल तर त्यांना हेडेक वगैरेचं तर काही टेन्शन जे आपण म्हणतो त्यांचा संबंध नाही, मग त्यांना का होत असेल हा आजार? बरोबर. हे जे लहान मुलांमध्ये होणारे आजार असतात हे मोस्टली कंजनायटल किंवा फॅमिलियल असतात. तर ज्याच्यामध्ये त्यांच्या आजोबा आजींना, आई वडिलांना किंवा फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे फर्स्ट ब्लड रिलेटिव्ह जे असतात त्यांच्यामध्ये ते कॉमन असतात. तर लहान मुलांमध्ये होणारे जे मोस्टली कॉमन कारण असतात ते कंजनायटल कॅन्सर्स म्हणजे मेडुलोब्लास्टोमाज असतात, किंवा ॲस्ट्रोसायटोमाज जे असतात, किंवा जे मी सांगितलं अरेक्नॉइडसिस जे असतात, किंवा मेंदूमध्ये पाण्याची पिशवी फुगणं किंवा डोकं मोठं होणं, ज्याला हायड्रोसिफेलस असं म्हणतात. तर या लोकांमध्ये हेडेक नाही होत. मग या लोकांमध्ये आपल्याला त्यांच्या चालण्याच्या शैलीमध्ये बदल झालेला दिसतो, किंवा एका बाजूचा हातापायामध्ये विकनेस जाणवतो, किंवा डोळ्याची दृष्टी कमी होणं, किंवा अभ्यासामध्ये मन नाही लागणं, ऐकण्याची ताकद कमी होणं, ह्या गोष्टी दिसतात. मग त्यानुसार मग जेव्हा ते लहान मुलांच्या डॉक्टरांकडे निदान करतात आणि त्यानंतर न्यूरोसर्जनकडे किंवा न्यूरोफिजिशियनकडे त्यांना रिफर केलं जातं. आपल्या सायदीप हॉस्पिटलमध्ये मणका किंवा मेंदू विकार तज्ञ असा एखादा पेशंट आलाय का की त्याच्यावरून तुम्हालाही खूप मोठा अनुभव आलाय की हा आजार किंवा ह्याचे दुष्परिणाम इथपर्यंत होऊ शकतात? बरोबर. असे बरेच रुग्ण आम्ही ठीक केलेले आहे. त्याच्यामध्ये रिसेंटलीच आता 1 महिनाभरापूर्वी असं झालं होतं की एक 13 महिन्याचं बाळ होतं, नॉर्मल डिलिव्हरी झालेली होती, म्हणजे ट्विन डिलिव्हरी होती, म्हणजे जुळे बाळ होते. 6 महिने 7 महिने बाळाला काहीच त्रास नव्हता आणि अचानक 13 महिन्याचं वय झाल्यानंतर त्याला फिट्स यायला लागल्या. मग फिट्स आल्यानंतर आपण लवकरात लवकर त्याचं MRI केला.
म्हणजे सर्वात पहिले सोनोग्राफी केली जाते, कारण बाळाचा जो टाळू असतो तो उघडा असतो, तिथून सोनोग्राफी करतात. मग त्याच्यात असं निदान होतं की मेंदूचं पाण्याचं प्रेशर वाढलं आणि पाण्याच्या पिशव्या फुगल्या आहे. पुढे जाऊन MRI केला, त्याच्यात असं कळालं की छोट्या मेंदूमध्ये 6 सेंटीमीटरची मेंदूची गाठ आहे. म्हणजे बाळाचं जे डोकं असतं तेच एक 10 ते 15 सेंटीमीटरचं, त्याच्यामध्ये 6 सेंटीमीटरची तर मेंदूमध्ये कर्करोगाची गाठ होती. त्याचं ऑपरेशन तर पेशंटनी लवकरात लवकर 12 तासामध्ये निदान झाल्यामध्ये लवकरात लवकर आपण त्याच दिवशी ऑपरेशन केलं त्याचं. आणि ते 13 महिन्याचं बाळ जे बेशुद्ध अवस्थेत आमच्याकडे आलं होतं, ते दुसऱ्या दिवशी लगेच ओरल फीड्स वगैरे, दूध वगैरे, आईचं दूध वगैरे सगळं प्यायला लागला होता. आत्ताच तुम्ही छोट्या मेंदूचा उल्लेख केला, मग आता छोट्या मेंदूचं नेमकं काम काय, आणि जर त्याच्यात बिघाड झाला तरीही तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो का? आता मोठा मेंदू जो असतो तो मोठ्या मेंदूला रक्तपुरवठा फार जास्त असतो. छोटा मेंदू जो असतो त्याला जागा कमी असते आणि रक्तपुरवठा कमी असतो. तर तिथे होणारा जर तिथे 1 सेंटीमीटरची जरी गाठ असेल तर ती दुष्परिणाम जास्त करते. मग छोट्या मेंदूतल्या गाठी लवकरात लवकर पकडमध्ये येतात, पण तो एरिया फार क्रिटिकल असल्यामुळे जिथे आपलं हृदयाचं केंद्र, हृदयाचं जे ठोके नियमित करण्याचं केंद्र असतं, श्वास घेण्याची प्रक्रिया जिथून कंट्रोल होते, हे छोट्या मेंदूचं काम आहे. तर हा फार किचकट एरिया आहे, पण आता टेक्नॉलॉजीमुळे मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण हे सगळेच उपचार करू शकतो. सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, अलीकडेच पॅरालिसिसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर त्याच्यात काही आधुनिक उपचार पद्धती आहे का? हो, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जसं मी सांगितलं की पॅरालिसिस हा आजार आहे, आता यंग पेशंटमध्येही होतो आणि ओल्ड पेशंटमध्येही होतो. तर पॅरालिसिस म्हटलं म्हणजे पॅरालिसिस होण्याचे 2 मुख्य कारण आहे. एक होणं जे मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, आणि दुसरं मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूला पॅरालिसिस होणं. तर रक्तस्राव झाल्यामुळे ज्याचं जे कारण असतं की मेंदूमध्ये नसांचा फुगा असतो, ज्याला आपण ॲन्युरिझम असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये पूर्वी हा जो आजार होता त्याला आपण डेथ सेंटेन्स असं म्हणायचो, की या आजाराला काही सर्जरी नसायची आणि पेशंट हा आजार झाला म्हणजे मृत्यूच पाहणं, हेच त्याचं एक डेथ सेंटेन्स होतं. तर आता तसं राहिलेलं नाही. गेल्या 10 वर्षापासून आपल्याकडेही कॅथ लॅबमध्ये ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. कॅथ लॅब म्हणजे जसं आपण हृदयाची अँजिओप्लास्टी करतो त्याच पद्धतीने जो नसांचा फुगा झालेला असतो त्याला कॉइलिंग करून तो फुगा बंद केला जातो, की जेणेकरून त्याच्यामधून जे रक्त लीक होतं ते बंद केलं जातं. आणि दुसरं म्हणजे जे जसं हृदयाच्या ब्लॉकेजमुळे हृदयाचा अटॅक येतो, तसाच ब्रेनच्या ब्लॉकेजमध्ये ब्रेनचा अटॅक येतो. तर तशा याच्यामध्ये पूर्वी फक्त IV थ्रोम्बोलिसिस म्हणजे इंजेक्शन दिलं तर तो पॅरालिसिस रिव्हर्स होतो. तर आता पुढे जाऊन असं आहे की त्याच्यासाठी टाईम फ्रेम असते, जी मी तुम्हाला सांगितलं 3 ते 4 तास असते. पण आता पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये याही उपचार पद्धती अशा आलेल्या आहे की 24 तासांपर्यंत जर पेशंट जर पोहोचला आपल्याकडे पॅरालिसिसवाला, आणि ज्यांना ते इंजेक्शन देऊन पण हा पॅरालिसिसचा अटॅक रिव्हर्स नाही झाला, त्यांना आपण पायामधून शीट टाकून मेंदूची जी नस बंद आहे तिला स्प्रिंग टाकून, ज्याला आपण स्टेंट असं म्हणतो, इंट्राक्रॅनियल स्टेंटिंग, असं करून आपण ती ओपन करतो, की जेणेकरून जर मेंदूचा रक्तपुरवठा 12 ते 24 तासांमध्ये पुन्हा जर सुरू झाला तर ते पॅरालिसिसचा अटॅक 7 ते 8 दिवसामध्ये पुन्हा रिकवर होतो, जो की आपण पहिले बघायचो की 6 महिने किंवा 1 वर्ष लागतात. तर जो पेशंट असतो तो व्हीलचेअर बाउंड किंवा बेड रिडन राहण्यापेक्षा जर अशा उपचार पद्धती टर्शरी केअर सेंटरमध्ये जर अवेलेबल झाल्या तर आपण ते लवकरात लवकर पेशंटला चालतं फिरतं करू शकतो. बरं सर, आता तुम्ही एखादा पेशंट तुमच्याकडे असा आलाय, पण त्याच्यावर तुम्ही अभ्यास करता, MIR काढणं वगैरे सगळे काही होतं, पण जेव्हा रोड ॲक्सिडेंट अलीकडेच प्रमाण वाढलेलं आहे आणि तेव्हा असे काही प्रॉब्लेम येतात, तेव्हा तुम्हाला तो एक म्हणतो आपण तुमची एक परीक्षा असते, तेव्हा तुमचं मार्गदर्शन कसं असेल आमच्या प्रेक्षकांना म्हणा, किंवा तेव्हा तुम्ही कसं काम करता की जो अर्जंट पेशंट आलेला आहे आणि तुम्हाला तिथे सर्जरी करायची आहे लगेच? बरोबर, 24 तास आम्ही साईदीपला अवेलेबल असल्या कारणामुळे जर रेल्वे अपघातामध्ये किंवा रोड अपघातामध्ये जेही रुग्ण येतात किंवा मारामारीमुळे डोक्याला मार लागलेला असेल, ज्याच्यामध्ये CT स्कॅन लवकर झाल्यामुळे जर आपल्या निदान झालं की मोठा रक्ताचा क्लॉट आहे, तर जसं मी पॅरालिसिसमध्ये सांगितलं टाईम इज ब्रेन, म्हणजे जसा जसा टाईम जातो तसं जसं मेंदूचं जे काम करण्याची प्रक्रिया असते ती कमी होत जाते. तर 6 तास हा मेंदूचा गोल्डन आवर आहे. तर 6 तासामध्ये जर रुग्ण टर्शरी केअर सेंटर म्हणजे साईदीप सारख्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला, तर जर आपण ओपन ब्रेन सर्जरी करून तो रक्ताचा क्लॉट काढला तर पेशंटची मेंदूची प्रक्रिया लवकरात लवकर चालू होते आणि मृत्यू पावणारा पेशंट आपण वाचवू शकतो. त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे अशा घटना होऊ नये म्हणून? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे बाईकवर आपण चालवतो तर हेल्मेट घालणं फार जरुरी आहे. 4 व्हीलर चालवत असू तर जे सीट बेल्ट आहे ते ड्रायव्हर बरोबर बाजूला जे बसतात को ड्रायव्हर किंवा जे पाठीमागे जे पॅसेंजर बसतात रेअर सीट्सवर, त्यांनीही बेल्ट वापरणं फार जरुरी आहे. साईदीप हॉस्पिटलमध्ये आपल्या रुग्णांसाठी किती वेळ अवेलेबल असतं सर तुम्ही? मी साईदीप हॉस्पिटलमध्ये 24 तास उपलब्ध आहे. मी गेल्या 5 वर्षापासून साईदीपला न्यूरो सर्जरी आणि स्पाईन सर्जरी हा विभाग पाहतो आहे. आणि आपल्याकडे स्टेट ऑफ आर्ट मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे न्यूरो सर्जिकल, ज्याच्यामध्ये न्यूरो एंडोस्कोप,
मायक्रोस्कोप आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटला मॉनिटर करण्यासाठी स्पेशल न्यूरोसर्जिकल ICU आहे, ज्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल जे हेड इंजुरीच्या डोक्याला मार लागलेले पेशंट आहे, ऑपरेटेड केलेले पेशंट आहे आणि स्ट्रोकचे पेशंट आहे, यांच्यासाठी स्पेशल असा विभाग आहे जिथे न्यूरो फिजिशियन आणि न्यूरोलॉजिस्ट असे दोघंही आपण 24 तास कार्यरत आहोत. खूप छान अशी माहिती सरांनी दिली आहे. मेंदू आणि मणक्याचे सर्व आजारांचे अद्ययावत उपचार हे साईदीप हॉस्पिटल या एकाच छताखाली उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्या. या चर्चेत इथेच थांबूयात. सर, स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार.